नमस्कार. आज आपण बनवतोय आवळ्याचं सार, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं, ज्याच्यामध्ये विटॅमिन सी भरपूर आहे आणि जे अतिशय पौष्टिक आणि चवीला पण एकदम छान लागतं असं आवळ्याचं सार, एकदम सोप्या पद्धतीने. चला तर आपण बघूयात त्याची कृती. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यासाठी आपण असे छान आवळे घेतलेत. आत्ता बाजारात छान असे आवळे अवेलेबल आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेत. असे स्वच्छ धुवून घेतलेत आणि मग आपण ते कुकरला शिजवून घेणार. एक शिट्टी काढून त्याच्याबरोबर मी एक आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे. कुकरमध्ये ठेवून आपण त्याची एक शिट्टी काढून घेणार आहे. कुकरला एक शिट्टी झालेली आहे. बघा, आपला आवळा छान शिजलाय. त्याच्या अशा पाकळ्या फुलून बाहेर आलेल्या आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहे सगळं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे असं आवळ्याचं मधलं टोक काढून टाकायचं आणि ज्या पाकळ्या आहेत त्या सगळ्या मिक्सरच्या भांड्यात घ्यायच्या. अशा एक एक सुट्ट्या करून टाकायच्या, म्हणजे छान एकसारखी पेस्ट तयार होते त्याची. आणि हे पाणी आपण नंतर सारसाठी वापरणार आहे किंवा मिक्सरला जर कमी जास्त लागलं तर वापरणार आहे. आता असं थोडं जाडं भरडं झालेलं आहे. थोडे पाण्याची आवश्यकता आहे. आपण जे पाणी उकळलेलं आहे तेच घालूयात आणि परत एकदा बारीक करून घेऊया. छान अशी पेस्ट तयार झाली आवळ्याची. आता सारला फोडणीसाठी आपण साहित्य घेतोय. त्यासाठी आपण जिरं घेतलं आहे, थोडं हिंग, नंतर काळी मिरी, नंतर मिरच्यांचे तुकडे, गूळ, कोथिंबीर, कढीपत्ता, लिंबू आणि मीठ आणि 1 वाटी पाणी. आपण याला पाणी अजून ॲड करणार आहे. आता कढई गरम करायला ठेवली. अगदी थोडंसं 2-3 थेंब म्हटलं तरी चालेल तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप टाकलं आहे. छान अशी तुपाची फोडणी करतोय आपण. जिरं घातलं आपण फोडणीमध्ये. जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये हिंग घालायचा. हिंग टाकला. आता लगेच मिरच्यांचे तुकडे टाकूया. ते छान थोडेसे परतून घेऊ आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकतोय. कढीपत्त्याने छान चव येते सारला. आणि जे आपण आवळ्याची पेस्ट केली होती त्याच्यामध्ये पाणी ॲड करून ती आपण फोडणीमध्ये घालूयात आणि झाकण ठेवू लगेच, म्हणजे फोडणी छान टिकून राहते त्याच्यात. आता अजून थोडं पाणी ॲड करू आणि गूळ टाकायचं आपल्याला याच्यामध्ये. नंतर थोडीशी कोथिंबीर आणि मीठ पण टाकून घेतलंय. आता मिरपूड पण टाकून घेतली आपण याच्यामध्ये. तुम्ही नंतरही शेवटी मिरपूड टाकली तरी चालेल. आता याला छान 3-4 मिनटं उकळी आणायची आपल्याला. चव घेऊन बघायचं. वाटलं मीठ कमी जास्त किंवा गोड तुम्हाला अजून हवा असेल तर तुम्ही थोडा गूळ पण ॲड करू शकता. मी थोडं मीठ टाकलं आणि थोडा गूळ पण टाकला. छान उकळी काढायची याची. एक 3 ते 4 मिनटं छान उकळू द्यायचं. मस्त सार उकळलं आहे आपलं. आता आपण ते सर्व करूयात. गॅस बंद करायचा आणि लिंबू पिळायचं. मग छान लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे याची चव छान बॅलन्स होते. आता वाटीमध्ये काढूयात. साधारण 2 वाट्या सार तयार होतं याचं. मस्त असा ब्राऊन कलर आला आहे. सुरुवातीला व्हाईट दिसतं पण नंतर ते ब्राऊन होत जातं. मस्त असं रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं, विटॅमिन सीने भरपूर असलेलं असं आरोग्यदायी आवळ्याचं सार तुम्ही पण नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करा. आणि जर तुम्ही बनवली तर कशी झाली रेसिपी कमेंटमध्ये मला जरूर कळवा.
आणि अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.